दादा तुम्हाला माहितीये का, मी आता ज्या ट्रेकला गेले होते ना ते सगळ्यात डिफिकल्ट ट्रेक होते, पण खूप धमाल आली. मला परत जायचं ट्रेक. ए रेणुका, हे सारा Yeah. मिस यू टू. आणि काय ग, किती वाट पाहायला लावलीस? तुला बोलले नाही का मी ट्रेकिंग आणि कॅम्पिंग साठी गेले होते म्हणून. आणि तेव्हाच मी तुला म्हणाले होते नवरात्र आहे, घरी पूजा आहे, जाऊ नको म्हणून. घटस्थापनेच्या वेळी सगळं नगरकर कुटुंब एकत्र होतं, फक्त तू नव्हतीस रेणुका. ए आई ऐक ना, मी दादांना सांगून गेले होते आणि माझ्या जाण्याला त्यांची काही हरकत नाहीये, मग तू का उगाच बडबड करतेस? कूल कूल कूल, शांत. बघ, परदेशात राहून जे त्याला जमलं ना ते तुला घरात राहून सुद्धा जमलेलं नाहीये. हेच हेच तुझ्या सतत बोट दाखवण्याला ना वैतागले मी आता. मग बोट दाखवायला लागेल असं वागू नको ना तू. घरातली एकमेव मुलगी आहेस तू की जिला सगळं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याचा सतत गैरफायदा घेत असतेस तू. झाली झाली परत सुरू झाली. दादा तुम्ही तुमच्या भाषेत तिला समजावून सांगा ना. रेणुका, वैजंती, रेणुका, दोघीही शांत व्हा. बाळा तुझा आवरून घे, आज आपण एकत्र जेवतोय. ठीक आहे. ना, ना, पण या अतिलाडानेच बिघडत चालली ही. काय म्हणालीस? नाही, जे बोलायचं ना ते मोठ्याने बोल. ती अशी कुजबुज मला आवडत नाही, माहितीये ना. हो, दादा, तुम्ही बोलवलत मला? मगाशी जे घडलं ना त्याबद्दल सगळ्यात आधी मी तुमची माफी मागतो. मला असं वाटलं की आपली अडचण होऊ नये म्हणून त्यांना घरीच थांबवावं आणि म्हणूनच मग मी तुम्ही माझ्यावर रागवला नाहीत ना? नाही, राग नाही आला मला. मला भीती वाटली. या घटनेवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तू स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतोस. तुझ्या पंखांमध्ये आता बळ आलंय. अमेरिकेवरनं आल्यानंतर तुझ्यामध्ये बदल झालाय की काय अशी शंका आली. नाही दादा, तसं काहीच नाही. नाही म्हणजे आता तू स्वतःचा विचार स्वतः करू शकतोस आणि तो करायलाच हवा. पण असं करत असताना मला भीती या गोष्टीची वाटते की मग माझे विचार, माझे निर्णय तू मान्य करशील की नाही. का नाही करणार दादा? माझ्यासाठी तुमची मतं, तुमचे निर्णय हे महत्वाचे आहेत आणि यापुढेही असतील. लग्नाबद्दल काय विचार केलायस? तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करताय? नाही ना? नुसतं बोलत नाही होत, आम्ही ठरवलंय लग्न आर्या बरोबर. आर्या? आर्या हो, तुला आवडते ना ती? आवडते, पण आवडते मग पण कशाला हवाय? झालं तर मग. दादा, आय मीन तुम्ही त्यांच्याशी बोललेत का? हो, कधी? अरे कधीच. नवरात्रीमध्ये घरी पण येत आहेत ते. आले की लगेच तुझं साखरपुड्याची तारीख ठरवायची आणि लगेच लग्न करून टाकायचं. आर्या पण जाम खुश आहे. हो हो. हो, तुला म्हटलं होतं ना माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाहीये म्हणून. काय तू आर्यासोबत लग्न करतोय? अरे इथं मी तिला एवढ्या वर्षापासून पसंत करतोय, तिच्यावर मरणामातीचं प्रेम करतोय, अजून तिला तसं बोललो बी नाही. आणि तू तरी मला तुमच्या घरात तुझ्या लग्नाविषयी काहीतरी शिजत असल्याची शिट्टी ऐकायला येत होती, पण त्या कुकर मध्ये तुझ्यासोबत आर्याला बी कोंबला असेल असं नव्हतं वाटलं राव.
अरे यार कुकर शिट्टी काय बोलतोयस काय तू? अरे मी काय बी बोलू, तू काय करतोय? माझं लहानपणीचं प्रेम हिसकून घेतलं यार तू. अगं माझ्या जोक्स ना किती हसायची ती. हा माझ्या माकड चाळ्यांना नॉटी हा पप्या नॉटी असं म्हणणारी या जगात ती एकमेव होती यार. एवढी एकच आशा होती राव मला लग्नाची. आधीच घरात 5च्या 5 जण पुरुष आहेत म्हणून कोणी पोरगी द्यायला तयार नाही. 5 जण सांड आहेत म्हणून कोणी स्वयंपाकाला सुद्धा बाई येत नाही. तरी मी माझ्या बायोडेटा मध्ये माझ्या आज्या सकट समजेंची वय लिहित असतोय, तरी बी पोरगी भेटत नाही. आर्या एकमेव होती जी घरात येऊ शकत होती राव. जा यार. हे गपे, कुठल्या कुठे चाललायस तू? आणि हे बघ, बिलकुल आशा सोडू नकोस, कारण मी ती आर्याशी लग्नच करणार नाहीये. काय सांगतो? अरे मला न विचारताच माझ्या घरच्यांनी लग्न ठरवून टाकलं. आता लवकरच घरात बैठक आहे अरे बाप. आणि दिवाळीपर्यंत सगळे लग्न जमवण्याचे बेतात आहेत. म्हणजे माझी माणसं माझ्याच नशिबाच्या बोकांडी बसून थयतया नाचतायत. हे मला सांग, तुला तिच्याशी लग्न करायचं नाहीये ना? अरे नाही करायचं. घे आगडगावच्या भैरवनाथची गोष्ट. हे आता तू ना या सगळ्यामध्ये देवांना नको आणूस. हे म्हणजे तुला तिच्याशी लग्न करायचंय? अरे नाही करायचंय. आणि तुला विश्वास का बसत नाही? तू आता शपथ नाही ना घेतली म्हणून. तुझ्या शपथेच्या तू बघच, आता ना मी त्या आर्यासोबत लग्न करतोच. हा म्हणजे तुला लग्न नाही करायचं आता खात्री पटली. दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचंय? ए सांग ना, कोणी आहे का डोक्यात? आणि मैत्रीत ना मन मोकळं करता येतं. म्हणजे तुला जर काही अडचण असेल तर तू मला सांगू शकतेस, आणि मला जर काही प्रॉब्लेम आला तर मी तुला सांगेन. शिवाय आनंद पण वाटून घेऊ शकतो. राईट. आणि आनंद वाटला की वाढतो आणि दुःख वाटलं की कमी होतं. कुठं ओके मी थँक्यू झाला? हा हॅलो. हा आज रात्रीपासून पुढचे 8 दिवस देवी समोर संबळ वाजवायचे. हो चांगले पैसे पण देऊ. आणि हो पण इथून पुढे दरवर्षी आमच्या घरातल्या देवी समोर संबळ वाजवायचा मान पण तुमचाच असणार. शब्द आहे आपला. पत्ता कशाला पाहिजे? रावसाहेब नगरकरांचं घर कोणाला पण विचार, घरापर्यंत आणून सोडतील. ये लवकर ये.